आहे, खुर्च्यांवरती बसलेले आहेत, त्यांनी मेन मैदानावरती यायचंय. आणि सर्वांनी या साईडला डाव्या बाजूला डकाऊटच्या बाजूला उभे आहेत त्यांना मी विनंती करेन की प्लीज व्यासपीठाच्या समोर यायचंय सर्वांनी. एन्जॉय ग्रुप जामदारी प्लीज, एन्जॉय ग्रुप जामदारी, एन्जॉय ग्रुप जामदारी प्लीज समोर या. सर्वांनी मैदानावरती यायचंय. हॅलो, आतमध्ये या, आतमध्ये या. आम्हाला पण लाईव्हला जरा जास्त मेजॉरिटी दिसेल. जे बाहेर रस्त्यावरती उभे आहेत त्यांनी प्लीज मैदानावरती यायचंय. हॅलो, झाले आणि अंतिम सामना जो झाला तो हाय व्होल्टेज होता आणि या सामन्यामध्ये कुंदल रोहिलकर याने अतिशय उत्तम कामगिरी केली आणि त्यांचा संघ विजयी झालेला आहे. आत्ताच आपण पाहताय की मैदानावरती एन्जॉय केलं जातंय संघाच्या वतीनं. या संपूर्ण स्पर्धेसाठी जांभारी गावातील आमच्या ग्रामस्थांनी अनेक प्रकारे या ठिकाणी आपल्याला बक्षिसाच्या स्वरूपात मदत करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला योगदान दिलंय. त्या सर्वांचं आम्ही श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब जांभारी कटनाकवाडी महिला मंडळ यांच्या वतीनं आभारी आहोत. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे. मित्रांनो, ही जी स्पर्धा कटनाकवाडी मित्रमंडळाने जे आयोजित केली होती, झुंजार क्रिकेट क्लबने आयोजित केली होती, गेले 3 महिने या स्पर्धेची तयारी आणि या स्पर्धेसाठी आवश्यक जी मैदानाची व्यवस्था होती ती व्यवस्था परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. म्हणून जांभारी गावामध्ये शिमगोत्सवानिमित्त ही अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही स्पर्धा नुसती स्पर्धा नाही तर ती संपूर्ण ज्याने ज्याने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये येऊन सहभाग घेतला, ज्याने ही स्पर्धा पाहिली त्यांना खरोखरच या स्पर्धेचा आनंद मिळालेला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि समाजामध्ये या स्पर्धेचं कौतुक केलं गेलं की अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झुंजार क्रिकेट क्लब जांभारी यांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्यांचं कौतुक हे वारंवार सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळालं आणि आम्ही कुठेतरी हे मोठं आयोजन केलं होतं त्याचं एक समाधान कुठेतरी आम्हाला मिळालेलं आहे. आताच थोड्या वेळाने या ठिकाणी बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे. बक्षिसांची खैरात या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक बांधवांनी केलेली आहे. कळत न कळत उत्स्फूर्तपणे अनेक जणांनी या स्पर्धेसाठी बक्षिसांची खैरात केलेली आहे. त्या सर्वांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि सहभागी असलेल्या स्पर्धकांना सेरेमनीसाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे. शिवाजी वासावे आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी या संपूर्ण सामन्यामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली, जे उत्कृष्ट खेळाडू म्हणून
या ठिकाणी ज्यांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे अशा प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची नावं आता ते काढतायत आणि थोड्याच वेळात अशा सर्व खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. सर्वांच्या लक्षात राहील आणि पुन्हा पुन्हा हवी असे वाटणार ही स्पर्धा. कदाचित पुढच्या वर्षी या स्पर्धेची आतुरतेने जे स्पर्धक या ठिकाणी खेळलेले आहेत ते वाट पाहतीलच, पण ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही त्यांना सुद्धा असं वाटेल की या स्पर्धेमध्ये आपण भाग न घेतला नसल्यामुळे आपण कुठेतरी एक मोठ्या स्पर्धेला मुकलो अशी त्यांच्या मनात कदाचित एक खंत निर्माण झाली असेल. पण ही खंत पुढच्या वर्षी त्यांना भरून काढता येईल आणि या स्पर्धेची ते सुद्धा शिमगोत्सवाच्या निमित्तानं आतुरतेने वाट पाहतील असं या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय. थोड्याच वेळात या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. मैदानामध्ये एन्जॉयमेंट चाललेले आहे. 72 धावांचं लक्ष हे साधत असताना रॉनिक फायटरला कुठेतरी थोडीशी मजल कमी पडली. त्यांचा ओपनिंगचा फलंदाज हा लवकर बाद झाल्यामुळे थोडस या मॅच वरती परिणाम झाला नाही. तर मला वाटतं तो सारंग जो मुलगा आहे तो जर खरोखर पिचवर थांबला असता तर त्याने कदाचित काही बॉल राखून हा सामना जिंकला असता. थोडक्यात नाकीनं मांडले होते शेवटच्या चेंडूपर्यंत आणि एक अटीतटीचा अंतिम सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सर्व प्रेक्षकांनी तो एन्जॉय सुद्धा केला. तर आताच पुढे बक्षीस वितरणाचा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचे सूत्र मी नयनजी तिमसेकर यांच्या हातामध्ये होत आहे. धन्यवाद वासवे. या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा लोकांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी बऱ्याचशा लोकांचा हातभार लागला. काही लोकांनी आर्थिक मदत केली तर काही लोकांनी बरेच अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला सहकार्य केलं. म्हणूनच ही स्पर्धा आज आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो. या स्पर्धेमध्ये ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आम्ही या ठिकाणी जो आम्हाला कालावधी मिळाला वेळ मिळाला त्या कालावधीमध्ये आम्ही त्या सर्व सन्माननीय लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे. त्यातील काही लोक शिल्लक आहेत त्यांचा आम्ही सत्कार करू शकलो नाही, त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. तर मी प्रथम आमंत्रित करतो सन्माननीय निलेश दशरथ वासावे यांना सन्मान चिन्ह देतील हमारे गावचे ज्येष्ठ नागरिक राजेंद्र आंबेडकर. कैलासवासी सदानंद धोंडे झरवे त्यांच्या स्मरणार्थ अनुज व मीत शशिकांत झरवे यांच्याकडून यांच्यासाठी सन्मान देण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी यायचे. शशिकांत झरवे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी व्यासपीठावरती यायचे. शशिकांत झरवे. कोणीतरी घ्या तो. अरे घ्या रे कोणीतरी, या ना पुढे. शशिकांत झरवे त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. यानंतर सन्मानित करण्यात येत आहे वेद विनोद वासावे. वेद विनोद वासावे यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी व्यासपीठावरती यायचंय.
त्यांचा सन्मान करतील गणपतीपुला प्रीमियर लीगचे माझे मित्र पिंटोजी गव्हाणकर साहेब. या ठिकाणी जांभारी गावचे विद्यमान सरपंच उपस्थित आहेत. त्यांना मी झुंजार क्रिकेट क्लबच्या वतीनं नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. या ठिकाणी यामिनी सेल्स कॉर्पोरेशन चे मोहन चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान दत्तकृपा क्रिकेट क्लबचे आणि लिजन स्पर्धेचे या जयगडखाडीतले खरे सूत्रधार जवाहरजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाणार आहे. यामिनी सेल्स कॉर्पोरेशन्स मोहनजी चौधरी. त्यानंतर श्री गोविंद बबन शेळके मुंबई यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान जांभारी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री जी वास्तवे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. गोविंद बबन शेळके यांनी व्यासपीठावरती यायचे आणि तो सत्कार स्वीकारतील घटनाकवाडीचे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांतजी वास्तवे. ईश्वरी बोटीचे मालक दिनेश शंकर कोळी करंजा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान कैलासजी तांबे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. जांभारी गावचे ज्येष्ठ उद्योजक पीएमजी वास्तवे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान जांभारी गावचे ज्येष्ठ नागरिक अशोकजी वास्तवे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. यानंतर प्रथमेश वासावे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. पहिलं नाव घेतलं होतं पीएमजी वासावे साहेब. दादा घेईल ना? प्रथमेश वासावे यांचा सन्मान करतील रवींद्र तिमसेकर. गिरीश रेडी राहा. झुंजार क्रिकेट क्लबचे सचिव मिस्टर गिरीश कोलकान यांचा सत्कार करतील अशोक वासावे. यानंतर झुंजार क्रिकेट क्लबचे उपाध्यक्ष मिस्टर मंदार कटनाथ यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने मंदार कटनाक या ठिकाणी ज्या लेवलला या स्पर्धेसाठी म्हणा किंवा कटनाकवाडीसाठी म्हणा ज्या उत्सुकतेने काम करतात त्याच्यासाठी दोन शब्द सुधीरजी वासावे साहेब झुंजार क्रिकेट क्लबचे स्पर्धा प्रमुख गजानन प्रासादिक विकास मंडळाचे अध्यक्ष बोलतील. मित्रांनो, एखादी स्पर्धा किंवा एखादा इव्हेंट करायचा असेल तर त्यासाठी
जबाबदार व्यक्तीच्या लागतात, त्या व्यक्ती जर का त्याने प्रामाणिकपणे ही जबाबदारी स्वीकारली तरच असा मोठा इव्हेंट होऊ शकतो. मी रत्नागिरीमध्ये आणि मंदार गावामध्ये, पण दोघांचं जे वार्तालाप होतं ते अतिशय म्हणजे मिळतं मिळतं होतं. जेव्हा जेव्हा जी जबाबदारी त्यांना सांगितली गेली ती जबाबदारी त्याने वेळेत पार पडून त्याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी इथे करताना मी पाहिलेलं आहे. म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या बॉटल सुद्धा इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे करताना सुद्धा ही व्यक्ती दिसत होती. एवढे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, पण आपली जबाबदारी काय आहे आणि ही व्यवस्था आणि हे जे चांगलं काम आपण करतोय ते अधिक सुंदर कसं करता येईल यासाठी अहोरात्र ज्याने मेहनत केली असा आमचा हाडाचा कार्यकर्ता मंदारजी कटनाक यांचं मला वाटतं शिवाजी वासावे यांनी व्यासपीठावर जायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. खूप मोठं काम या व्यक्तीने केलेलं आहे आणि मला पुढच्या वर्षी विश्वास दिलेला आहे की तुम्ही याच्यापेक्षा जास्त चांगलं काय करण्याची जबाबदारी जर माझ्याकडे दिलीत तर मी अधिक क्षमतेने ते पेलवण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. आणि असेच कार्यकर्ते आपल्याला आज कटनाकवाडीमध्ये निर्माण करायचे आहेत आणि त्यांच्याकडनं एक भरीव अशी कामगिरी आपल्या कटनाकवाडीसाठी करायची आहे. तर मी नंदाजी कटनाक यांचं खूप खूप आभारी आहे. यानंतर होणार आहे सत्कार. सन्माननीय ज्याने फिशरीजमध्ये PhD प्राप्त केली ते प्राध्यापक डॉक्टर सुहासजी वासावे यांचा या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे आणि तो सन्मान देतील जांभारी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदेशजी पावरी साहेब. सुशांतचा सत्कार केला होता आपले चुंचुम करतील नाही ना नाही पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे ते या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख ज्यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा जी आपल्याला दिसते तशा पद्धतीने साकार झाली. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टींची जी गोष्ट लागते ती आम्हाला वेळोवेळी आम्हाला सांगत होते आणि तशा पद्धतीने आमच्याकडून करून घेत होते. अतिशय दर्जेदार असं त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचं ज्या शब्दात जितकं बोलावं तितकं कमी आहे ते मिस्टर सुधीरजी वासावे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि तो सन्मान श्री या मैदानाचे मालक नासरीजी खोत यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येईल. यानंतरचा सत्कार आहे तो झुंजार क्रिकेट क्लब जांभारीचे अध्यक्ष नयनजी तिमसेकर यांचा. त्यांनी सुद्धा या स्पर्धा पार पाडण्यासाठी अपार मेहनत घेतली. ऑक्शनच्या वेळेला हा माणूस सलग 9 तास ऑक्शनसाठी 9.5 तास उभा होता आणि बोलत होता. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या नयन तिमसेकर साठी. एक कार्यकर्ता मगाशी आमचा असा जो या व्यवस्थेमध्ये त्याने जे कार्य केलं त्याची मी महती सांगितली. पण असा एक दुसरा कार्यकर्ता हा समुद्रामध्ये असायचा, 8 दिवस समुद्रात असायचा. तोपर्यंत गिरीश कोलकान, मी आणि मंदार कटनाक हे ग्रुपवरती चर्चा करायचो या व्यवस्थेबाबतीत. आणि हे किनाऱ्याला आल्यानंतर आम्ही आठवड्याभरात जे जे काय बोललो त्याचं सगळं वाचन करायचे आणि त्याच्यावरती मग हे त्याच्यावरती टिप्पणी करायचे. पण ओव्हरऑल मी तुम्हाला सांगतो की नयनजीचं जे काम आहे आणि या अंडरआर्म क्रिकेट मॅच बद्दल त्यांचा जो अनुभव आहे हा दांडगा आहे. मुळात अंडरआर्म क्रिकेटच्या बाबतीत मला काहीच माहित नव्हती, पण ते ऑक्शन करायचंय आपल्याला, हे करायचं आपल्याला, ते करायचं, ते म्हणजे नवीन नवीन शब्द माझ्या कानावर येत होते आणि मी त्याच्यात मध्ये तयार होत होतो
की नेमकं आपल्याला भविष्यात जाऊन हे काम जर करायचं असेल तर ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, तर ते मी यांच्याकडनं थोडंफार शिकलो गेलो. तर एकंदरीत सांगतो की ऑक्शनमध्ये खेळाडूंची नावं देणं, त्यांना युट्यूबला सोशल मीडियावरती त्याची प्रिंटिंग करणं, त्याचं डिझाईन करणं, हे इथे सगळं तुम्हाला जे डिझाईन दिसतंय, हे डिझाईन दिसतंय किंवा ही जी सगळी व्यवस्थेची बॅनर दिसते त्याचं डिझाईन असेल किंवा ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला बेसिक आवश्यक आहेत त्याची जी मांडणी केलेली आहे ती मांडणी या नयनजी तिमसेकर यांनी केलेली आहे. आणि त्यांच्यामुळेच हा एवढा मोठा इव्हेंट आम्ही या ठिकाणी करू शकलो. तर नयनजी तिमसेकर तुमचे खूप खूप आभार मानावे तेवढे कमी आहे. आम्ही मंडळाच्या वतीने आपले आभारही मानतोय आणि आपला सत्कारही करतोय. हा सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष रमेशजी तिमसेकर यांना मी आमंत्रित करतोय की त्यांचा सत्कार आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे नयन तिमसेकर यांच्यासाठी. बंधू आणखी कुणाचं सन्मान होते. तिघांना आहे, तिघांना हा हो तीनच आहे. झुंजार प्रीमियर लीग 2024 नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा आत्ताच अंतिम सामना, रोमांचक सामना आपण सर्वांनी अनुभवलात. आणि या स्पर्धेतला शेवटचा जो उत्कंठावर्धक क्षण तो म्हणजेच पारितोषिक वितरणाचा, प्राइज डिस्ट्रीब्युशनचा, आणि तो आता आपण सुरू करणार आहोत. आणि या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमासाठी, झुंजार प्रीमियर लीग 2024च्या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत जांभारी गावचे प्रथम नागरिक आदेशजी पावरी, श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ कटनागवाडी जांभारीचे अध्यक्ष सुधीर वासावे, उपाध्यक्ष रमेश तिमसेकर, झुंजार क्रिकेट क्लब जांभारीचे अध्यक्ष नयन तिमसेकर, श्री कैलास तांबे, पिंट्या गव्हाणकर, नासिरभाई खोत, महेश मोकल, जवाहर शेट्टे, भाटकर साहेब, सुरेश वासावे, चंद्रकांत वासावे, नयन तिमसेकर, मंदार कटनाक, गिरीश कोलकांड, रोहित कटनाक, प्रथमेश वासावे, सुचित पावसकर, संकल्प कोलकांड, परेश वासावे, रितेश तिमसेकर, मयूर धातकर, अजय सारंग, झुंजार क्रिकेट क्लबचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि आपण सर्व संघांचे खेळाडू आणि रसिक प्रेक्षक हो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा या झुंजार प्रीमियर लीग 2024च्या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमात आम्ही हार्दिक 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 स्वागत करीत आहोत. या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमात प्रथम आपण सन्मान करतोय तो या स्पर्धेसाठी आम्हाला अंपायर्स म्हणून सहकार्य केलेल्या सर्व मित्रांचा. यामध्ये प्रथमेश कावणकर, हाफिज फाईक, पिंट्या गव्हाणकर आणि रमेश भिंगाडे यांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. या व्यतिरिक्त झुंजार क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू हे किंवा बरेचसे खेळाडू हे पंच म्हणून यांनी काम केलेलं आहे. सुरुवातीला आपण अंपायर्स मध्ये हाफिज फाईक यांचा सन्मान करतोय. सुधीरजी वासे यांना विनंती करतो की त्यांनी हाफिज फाईक यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर प्रथमेश कावणकर, प्रथमेश कावणकर, पिंट्या गव्हाणकर, रमेश भिंगारडे, हे प्रथमेश कावणकर गणपतीपुळ्यातले, हाफिज फाईक जयगडचे, पिंट्या गावणकर गणपतीपुळ्यातले, तर रमेश भिंगारडे कुडलीतले.
यानंतर समालोचक म्हणून इथे काम केलेले ओंकार शेलार, सुदेश पाटील, चिन्मय साखरकर, भक्तराज मयेकर, निनाद पटेकर आणि जितेश काजरोळकर यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. ओंकार शेलार हा सोमेश्वरचा आहे, उत्कृष्ट समालोचन करतो. सुदेश पाटील असं नको लाईव्ह आहे ना. सुरेश पाटील हे वरोड्याचे आहेत आणि पहिल्या दिवसापासून या स्पर्धेत त्यांनी समालोचनाचं काम केलं. सुदेश पाटील, चिन्मय साखरकर, अरे ते म्युझिक लावणार आहे, जरा म्युझिक लाव ना बॅकग्राऊंड. अच्छा, ओके ओके. चिन्मय साखरकर, भक्तराज मयेकर, निनाद पटेकर, जितेश काजरोळकर, निनाद पटेकर, जितेश काजरोळकर जर इथे असतील तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गेले. या स्पर्धेसाठी स्कोरर म्हणून काम केलेले अजय सारंग, 5 दिवस जवळपास सर्व सामन्यांचं स्कोरिंग हे आमचा अजय सारंग यांनी केलेलं आहे. झुंजार क्रिकेट संघाचा हा सदस्य आणि अतिशय चोखपणे आपली कामगिरी त्याने बजावलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेत सर्व खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था आपण केली होती आणि त्याचबरोबर आयोजकांसाठी सुद्धा भोजन व्यवस्था केली होती. ती भोजन व्यवस्था सांभाळली होती कटनाकवाडी महिला मंडळ, ज्यांचा आपण मगाशीच सन्मान केलेला आहे, पण त्यांचं नाव इथे घेणं क्रमप्राप्त होतं, म्हणून पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय कटनाकवाडी महिला मंडळाचे त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी. या संपूर्ण स्पर्धेसाठी जी पाणी व्यवस्था आवश्यक होती ती पाणी व्यवस्था आम्हाला करून दिली रजत सुर्वे यांनी, त्याचा देखील आपण सन्मान मगाशी केलेला आहे आणि आता फक्त आम्ही नामोल्लेख करतोय. या स्पर्धेचे जे वेगवेगळे बॅनर्स आपण इथे लावलेले बघतोय ते सर्व बॅनर्स टेस्टिंगचं काम आमच्याच वाडीतील किशोर कोलकांड यांनी केलेलं आहे आणि त्याचा देखील या निमित्तानं आपण सन्मान करतोय. किशोर कोलकांड, झुंजार प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा लाईव्ह ट्यूबच्या माध्यमातून साधारण 1 लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिली. ही स्पर्धा ज्यांच्या मार्फत लाईव्ह पाहिली गेली ते रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचे सौरभजी मयेकर आणि त्यांची टीम, ओंकार मयेकर, अभिषेक मयेकर आणि अनिकेत माटे. या सर्वांच्या वतीनं रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हचे सौरभ मयेकर आपला सन्मान स्वीकारतील. कृपया जोरदार टाळ्या सौरभजींसाठी. गेले 5 दिवस वेळेत येऊन त्यांनी इथली सगळी व्यवस्था सांभाळली आणि उत्कृष्ट प्रक्षेपण केलं आमच्या या सामन्यांचं, जे तुम्ही कधीही नंतर पाहू शकाल त्यांच्या रत्नागिरी स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर. यानंतर आपण सन्मान करतोय या स्पर्धेसाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करणारी श्री समर्थ कृपा गणपतीपुळे. मेन गेट जे बनवलं ते आहे ना, आणि सुशांत आपला कोण, सुशांत कोण, सुशांत छोटा, हा त्याला काय
ओके ओके. समर्थ कृपा गणपतीपुळेचे प्रथमेश कावणकर, नयन सांडलेम आणि सचिन सांडलेम यांनी इथे संपूर्ण स्पर्धेसाठीची साऊंड व्यवस्था सांभाळली. आपण जे इथे ग्राउंडची अरेंजमेंट बघतोय ती म्हणजे सगळे हा स्टेज असू दे किंवा खेळाडूचे कक्ष असू देत किंवा चौकशी कक्ष किंवा इतर सजावट या संपूर्ण ग्राउंडची ती केली म्हणजे ग्राउंड अरेंजमेंट्समध्ये जय गणेश इलेक्ट्रिकल्स गणपतीपुळे सचिन सांडलिम यांचा देखील या निमित्तानं आपण सन्मान करतोय. यानंतर आमच्यातीलच एक कलाकार, आमच्या वाडीतीलच एक कलाकार ज्यांनी या स्पर्धेच्या ग्राउंडवर येण्यापूर्वी कमान उभारली आणि ती अतिशय लाजवाब कमान सेल्फी पॉइंट म्हणून लोकांसाठी ठरली होती. ती कमान बनवणारे कल्पक रुलेश धुपावकर यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. इथे ही स्पर्धा सुरू असताना छोट्या मोठ्या कामात लगबगीनं आणि घाई गडबडीनं आम्हाला सहकार्य करणार आला आणि आम्हाला वाटेल ती मदत करणारा एक छोटासा मित्र सुशांत पिसे याचा देखील या निमित्तानं आपण सन्मान करतोय. काम कुठले असू दे सुशांतला नुसतं खुणावलं की धावत येऊन तो करायचा आणि पटकन ते काम उरकून घ्यायचा असा हा सुशांत. या ठिकाणी आम्ही विशेष आभार मानतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला लाईटची व्यवस्था मिळवून दिली ते मोहम्मदभाई डिंगणकर, नूरजा मोहम्मद लांबे, जाहिदा रजाक लांबे आणि शंकर तुळाजी कटनाक. या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत कारण त्यांनी या स्पर्धेसाठी आवश्यक असलेली लाईट त्यांच्या मीटरवरून इथपर्यंत पोहोचवली आणि आम्हाला दिली. त्याचबरोबर ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी जी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि ज्यांच्या जागेवर आपण ही स्पर्धा सध्या पार पाडली ते नासिरभाई खोत आणि अल्ताफभाई डिंगणकर यांचा देखील आम्ही या निमित्तानं खूप खूप आभारी आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला ही स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री अजिमभाई चिकटे यांनी सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं. त्यांचे देखील या व्यासपीठावरून आम्ही आभार मानत आहोत. यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्याने सहकार्य केलं आणि वस्तुरूपानं आपल्या स्पॉन्सरशिप दिल्या त्यामध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू हे इथे उपलब्ध करून दिले नयन तिमसेकर, रुजनाथ कटनाक आणि भगवान कारभारी यांनी. त्यांचे देखील या निमित्ताने आम्ही आभार मानित आहोत. इथे आयोजकांना 100हून अधिक टी शर्ट्स आपण दिलीत आणि ती सगळी टी शर्ट्स स्पॉन्सर केली सुधीरजी वासावे यांनी. त्यांचे देखील या निमित्ताने आम्ही आभार मानतोय. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराकरता टी शर्ट दिली ती डॅशिंग ग्रुप, त्या डॅशिंग ग्रुपचे देखील आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर करता चषक विनायक शंकर कटनाक यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्याचे देखील या निमित्ताने आभार. एक पुष्पगुच्छ विनायकसाठी, विनायक आणि रोहितसाठी तूच घेऊन ये. विनायक आणि रोहित दोन्ही प्रत्येक सामन्यासाठी जो सामनावीर होता त्याकरता आपण जे टी शर्ट दिले ते विनायक आणि रोहित या दोन बंधूंनी स्पॉन्सर केलेलं होतं. या स्पर्धेसाठी जे आर्थिक बाबी लिहायच्या होत्या, लेखनिक अकाउंटंटचं जे काम ज्यांनी केलं ते प्रथमेश वासावे यांचा देखील या निमित्तानं आपण सन्मान करतोय. प्रथमेश वासावे आमचा अकाउंटंट झुंजार क्रिकेट क्लबचा, त्याचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय.
सगळ्या हिशोबाचं काम प्रथमेशने सगळा हिशेब नीटनेटका ठेवलेला आहे आणि ही स्पर्धा पार पडल्यानंतर उर्वरित हिशेब सुद्धा तेवढ्याच नीटनेटकेपणानं देईल अशी आपण आशा बाळगूया आणि नक्कीच देईल तो प्रथमेश. त्यानंतर आज अंतिम सामन्यापूर्वी एक प्रेक्षणीय सामना खेळला गेला आणि हा प्रेक्षणीय सामना लेजंड्स मध्ये खेळला गेला आणि या सामन्यासाठी जे टी शर्ट्स होते ते स्पॉन्सर केले आमच्या मंदार कटनाक याने. यानंतर आपण वळूया आजच्या स्पर्धेच्या आपल्याला ग्राउंडवर जी हिरव्या रंगाचं मॅट दिसतंय त्या मॅटचे शिलाईचं काम केलंय आमच्याच वाडीतील विजय सारंग यांनी. त्याचं देखील या निमित्ताने आपण आभार मानतोय आणि एक पुष्पगुच्छ त्याला देतोय. पंच होते ते आपलेच मुलं. त्यानंतर आपण बोलतोय आजच्या या स्पर्धेच्या मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे. सुरुवात करतोय आपण आजच्या प्रेक्षणीय सामन्याच्या पारितोषिक वितरणाने, जिथे 40 वर्षाहून अधिकचे सर्व खेळाडू यात सहभागी झाले होते. हा सामना रंगला झुंजार लेजंड्स वर्सेस जांभारी लेजंड्स आणि विजयी संघ ठरलाय जांभारी लेजंड्स. त्यांना मिळते कॅश प्राइज 5,000 रुपये रोख, जे स्पॉन्सर केलेत रमेश झर्वे आणि जवाहर शेट्टे. आणि त्यासाठी जो चषक आहे तो स्पॉन्सर केलाय झुंजार क्रिकेट क्लब जांभारीनं. प्रेक्षणीय सामना विनर जांभारी लेजंड्स. कृपया त्यांनी येऊन आपला प्राइज स्वीकारायचा आहे आणि हा सन्मान रमेशजी तुमसेकर यांनी प्रदान करावा. प्रेक्षणीय सामना विजेते जांभारी लेजंड्स आणि त्यांना मिळते रोख पारितोषिक रुपये 5,000, जे स्पॉन्सर केले रमेश झर्वे आणि जवाहर शेट्टे यांनी. आणि चषक जो स्पॉन्सर केलाय झुंजार क्रिकेट क्लब जांभारीनं. तर रमेश झर्वे आणि जवाहर शेट्टे हे त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक देतील, तर झुंजारच्या वतीनं असलेला चषक रमेशजी तिमसेकर विजेत्या संघाला प्रदान करतील. या सामन्यात आपण नेहमी मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज असा पुरस्कार देतो. थांबा थांबा. नेहमी आपण प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देतो. ही ज्येष्ठांची स्पर्धा होती, त्यामुळे आपण मॅन ऑफ द मॅचच्या ऐवजी ओल्ड इज गोल्ड खेळाडू म्हणून पुरस्कार या सामन्यावीरासाठी देतोय. आणि तो पुरस्कार जातोय चंद्रकांत मुरले यांना. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो या पुरस्काराचे स्पॉन्सर त्रिशा रितेश तिलसेकर यांना. ओल्ड इज गोल्ड चंद्रकांत मोरले, त्रिशा रितेश तिलसेकर. रितेश तिलसेकर इथे उपस्थित आहेत. ते हा पुरस्कार चंद्रकांत मोरले यांना देतील. आणि रवींद्र तिलसेकर यांनी देखील हा पुरस्कार प्रदान करावा. यानंतर उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण असू शकतो? उत्कृष्ट फलंदाज कुंदन रोहिलकर, ज्याने 181 धावा जमवल्या संपूर्ण स्पर्धेत. हा रॉनिश फायटर संघाचा कर्णधार.
त्याने 181 धावा जमवल्या आणि हा पुरस्कार स्पॉन्सर केला आहे भावेश कोलकांड यांनी. मी भावेशला विनंती करतो की त्याने हा पुरस्कार कुंदन रोहिलकर याला प्रदान करावा. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कुंदन रोहिलकर याने तब्बल 181 धावा या स्पर्धेत पटकावलेल्या आहेत. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा स्पॉन्सरशिप दिली वेद विनोद वासावे आणि वैभव सर्वे. मी वेद विनोद वासावे आणि वैभव सर्वे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरतोय श्रेयस आंबेडकर विठ्ठल रखुमाई कुडली, ज्याने संपूर्ण स्पर्धेत 12 गडी बाद करण्यात यश मिळवलंय. श्रेयस आंबेडकर बेस्ट बॉलर विठ्ठल रखुमाई कुडली, त्याला पुरस्कार प्रदान करतोय वैभव सर्वे. यानंतरचं पारितोषिक आहे ते उगवता तारा. या स्पर्धेतील कोण? या स्पर्धेतील उगवता तारा आहे कुणाल सारंग, ग्रेट चॅलेंजर्स कोळथरेचा. आणि त्याचं हे बक्षीस प्रायोजित केलंय परेश वासावे आणि कृषी प्रथमेश वासावे यांनी. आम्ही आमंत्रित करतो उगवता तारा कुणाल सारंग याला, ग्रेट चॅलेंजर्स कोळथरे. मला दाखवत जा. उगवता तारासाठी चषक आणि मिक्सर अशा वस्तू आपण देतोय. कुणाल सारंग, ग्रेट चॅलेंजर्स कोळथरेचा हा खेळाडू. ते उपस्थित नसतील तर त्यांचे परिचित नातेवाईक कोणी इथे असतील तर त्यांनी येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. काय देतोस ते दाखव. म्हणजे वस्तू मला माहित नाही ना. ही लिस्ट वस्तू नाही दिलेली माझ्या याच्यात, नाही दिली. नाही माझ्या याच्यात वस्तू काहीच नाही. ठीक आहे ठीक आहे मी सांगतो. उगवता तारा कुणाल सारंग याच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला जातोय. ग्रेट चॅलेंजर्स कोळथरेचा हा खेळाडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी सेजल सुरेश वासावीच्या स्मरणार्थ कुमार संजित सुरेश वासावे यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे. मी संजित सुरेश वासावे याला इथे आमंत्रित करतो. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आणि इस्त्री मिळवतोय अमोल भाटकर, एन्जॉय ग्रुप. इस्त्री आणि आकर्षक चषक कैलासवासी सेजल सुरेश वासावे यांच्या स्मरणार्थ कुमार संजित सुरेश वासावे प्रदान करतोय अमोल भाटकर याला त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. अमोल भाटकर हा एन्जॉय ग्रुप जांभारीचा खेळाडू आहे. यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार स्पॉन्सर केलाय उत्कर्ष अशोक वासावे यांनी. मी उत्कर्ष अशोक वासावे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो हा पुरस्कार देण्यासाठी. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरलाय विश्वजित पटेकर, एन्जॉय ग्रुप. त्याला मिळतोय ब्लूटूथ स्पीकर आणि चषक. उत्कृष्ट यष्टीरक्षण विश्वजित पटेकर, एन्जॉय ग्रुप. आणि हा पुरस्कार तो स्वीकारतोय उत्कर्ष अशोक वासावे यांच्याकडून, ब्लूटूथ स्पीकर आणि चषक. या स्पर्धेतील यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट फिनिशरचा. तो आहे त्रिशा रितेश तिमसेकर यांच्याकडून. आणि यासाठी एक इस्त्री आणि चषक
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि ते स्पॉन्सर केलं त्रिशा रितेश तिमसेकर यांनी. आणि हा उत्कृष्ट फिनिशरचा पुरस्कार जातोय गौरव तांडेल ग्रेट चॅलेंजर्स कोळथरेला. कोणी त्यांचा प्रतिनिधी असेल तर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. गुड. गौरव तांडेल इथे स्वतः उपस्थित आहे आणि तो हा पुरस्कार स्वीकारतोय रवींद्र तिमसेकर यांच्याकडून. यानंतरचा पुरस्कार या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून जो पुरस्कार पुरस्कृत केलाय मोरेश्वर झरवे यांनी. शिस्तबद्ध संघ कुणाला ओळखता येईल? शिस्तबद्ध संघ या स्पर्धेतील ग्रेट चॅलेंजर्स कोळथरे. ग्रेट चॅलेंजर्स कोळथरे मोरेश्वर झरवे यांच्याकडून हा पुरस्कार ग्रेट चॅलेंजर्स कोळथरेचे खेळाडू स्वीकारतील. कसं काय चंद्रकांतला हा म्हणजे दिले ना हा ह्या टुर्नामेंट मधला ओल्ड इज गोल्ड मॅचचा सामना नाही दिला. अच्छा मग ते त्याच्याकडनं परत घ्या. नाही ते बरोबर आहे ते त्यालाच जाणार होतं हे त्यालाच जाणार होतं ओल्ड इज गोल्ड त्या लिजंडच्या मॅचच्या सामन्यावर पण ठेवायचा. अच्छा तू नंतर देतो जरा. यानंतर या स्पर्धेतील चौकारांचा बादशाह हे बक्षीस प्रदान केलंय स्पॉन्सर केलंय फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप यांनी. कोण असू शकतो चौकारांचा बादशाह? यस कुंदन रोहिलकर. 42 चौकार त्यांनी या स्पर्धेत ठोकलेले आहेत. रोडेश फायटर 6 खेळाडू. फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप यांनी इथे येऊन हा पुरस्कार प्रदान करायचा आहे कुंदनला. एक प्रेशर कुकर म्हणजे त्याने समोरच्या प्लेअरवर भरपूर प्रेशर आणलं होतं ते चौकार मारून म्हणून त्याला कदाचित प्रेशर कुकर या आयोजकाने दिलेलं आहे. प्रेशर कुकर आणि चषक फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप यांच्याकडून मिळते. कुंदन 1 मिनिट फक्त. हा तुला पुरस्कार इथे मिळतोय चौकारांचा बादशाह म्हणून. कसं वाटतं या एकूण पुरस्काराबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? आता तू पुरस्कर्ता विजेता म्हणून आता मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे. हॅलो. स्पर्धा तर अतिशय उत्तम दर्जाची होती. नियोजनाबद्दल तर नादच नाही. असं नियोजन कुठेतरीच पाहायला मिळतं. मी खूप मोठ्या स्पर्धा खेळलोय लाखाच्या 2 लाखाच्या अंडरमच्या, परंतु असं नियोजन कुठेतरीच पाहायला मिळतं जे आपल्या खारवी समाजाने घडवून आणलंय. एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ सर्व खेळाडूंना उपलब्ध करून देत होते जांभारी गाव. तसेच यापुढे चालू राहू देत. आणि माझ्या संघाला जिंकण्यासाठी जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. त्यामुळे चौकार मारणे जरुरी होतं आणि त्यातच मी खुश आहे. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. यानंतर या स्पर्धेतील स्टायलिश खेळाडू कोण असू शकतो? स्टायलिश खेळाडू श्वेतम धातकर यांच्याकडून हे पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे. श्वेतम धातकर यांच्याकडून स्टायलिश खेळाडूसाठीच हे पारितोषिक आहे. आणि श्वेतम सारंग यांच्याकडून श्वेतम धातकर यांच्याकडून हे मी बरोबर वाचतोय श्वेतम धातकर यांच्याकडूनच हे पारितोषिक आहे. आणि स्टायलिश खेळाडू या स्पर्धेतील आहे केतन सारंग एन्जॉय ग्रुप. त्याने
2 ते 4 फटके आजच्या सामन्यात मारले ते अतिशय स्टायलिस्ट होते आणि आम्ही ते पुन्हा पुन्हा त्या टीव्हीवर बघितले आणि त्याच्यातूनच हा स्टायलिश खेळाडू म्हणून आपण याचा गौरव करतोय. श्वेतम दातकर यांच्याकडून स्टायलिश खेळाडूचा पुरस्कार, मल्टीपर्पज फॅन आणि चषक स्वीकारतोय केतन सारंग. यानंतर या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेतील आपण मगाशी लीग सामन्यातील ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप प्रदान केलेले आहेत, पण संपूर्ण स्पर्धेत ऑरेंज कॅपचा विजेता ठरलाय कुंदन रोहिलकर, 181 धावा, रोनिश फायटर्स. ऑरेंज कॅप रोहित कटनाक आणि दिशिता मंगेश वासवे यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे आणि रोहित कटनाक याच्या हस्तेच आपण कुंदन रोहिलकर याला ऑरेंज कॅप या स्पर्धेच्या निमित्तानं प्रदान करतोय. आणि त्याचबरोबर यानंतर पर्पल कॅप ज्या खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेत सगळ्यात जास्त गडी बाद केलेत, विकेट्स मिळवल्यात, श्रेयस आंबेडकर, विठ्ठल रुक्माई संघ कुडली यांनी या स्पर्धेत 12 खेळाडू बाद करण्यात यश मिळवलंय, 12 गडी मिळवलेत. श्रेयस आंबेडकर आणि त्याला पर्पल कॅप प्रदान करतोय रोहित कटनाक. यानंतर आपण आजच्या अंतिम सामन्यातील सर्व खेळाडूंना, विजेत्या संघातील आणि उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल प्रदान करतोय. सुरुवातीला उपविजेता संघ एन्जॉय ग्रुप जांभारीचे खेळाडूंना मी आमंत्रित करतोय सिल्वर मेडल घेण्यासाठी आणि हे सिल्वर मेडल प्रायोजित केले रोहित कटनाक आणि दिशिता मंगेश वासवे यांनी. हो, पहिले मेडल नंतर ते लास्ट. एन्जॉय ग्रुप जांभारी कर्णधार केतन सारंग. मी सुधीरजी वासवे यांना विनंती करतो की त्यांना सिल्वर मेडल प्रदान करायचं आहे सर्व खेळाडूंना. आणि रोहित कटनाक यांनी देखील व्यासपीठावर यायचंय, विनायकने देखील व्यासपीठावर यायचंय हा पुरस्कार देण्यासाठी. एन्जॉय जांभारीचे खेळाडू केतन सारंग, याबद्दल उतरता येणार नाही ना, पाठवून जा. ईशांत आडिवलेकर, विश्वजित पटेकर, आविष्कार पोमिणकर, चेतन नाटेकर, हर्ष धोपावकर, अमोल भाटकर, दिले दोन्ही, कौस्तुभ धातकर, मिथिल पोमेनकर, शशी पावरी आणि रुपेश पावरी. यानंतर
विजेता संघ रॉनिश फायटर्सचे खेळाडू आपला गोल्ड मेडल आणि विजेत्या संघातील खेळाडूंना आता आपण प्रदान करतोय गोल्ड मेडल आणि एक ट्रॅव्हलिंग बॅग. हे गोल्ड मेडल पुरस्कृत केले रोहित कटनाक आणि दिशिता मंगेश वासाय यांनी, तर ट्रॅव्हलिंग बॅग स्पॉन्सर केली महेश मोकल यांनी. मी रोहित कटनाक आणि महेश मोकल यांना विनंती करतो की त्यांनी सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल आणि ट्रॅव्हलिंग बॅग प्रदान करावी. सुरुवातीला रॉनिश फायटरचा कर्णधार कुंदन रोहिलकर, राज डोरलेकर. एक 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 बॅग पण मी नाव असतो हा पुढची. हा तुम्ही या. राज डोरलेकर, मानस लाकडे, प्रणव नाटेकर, नीतू हरचकर, अरे 2 मिनिट. साईनाथ पावरी, जेवढे गौरव पावरी, ओके ओके. चंद्रकांत मुरले, चंद्रशेखर पालशेतकर, सार्थिक वांगणकर, विघ्नेश पालशेतकर झाला काय? एक नाव राहिलं का कोणाचं? एक प्लेयरचं नाव राहिलंय का? विघ्नेश पालशेतकर. हा पुढे आता काय शिल्लक द्यायच्या आधी हे 270 झालं ना. या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिलेले विकास गोंडबरे यांचा देखील या निमित्तानं आपण सन्मान करतोय, त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करतोय. विकास गोंडबरे. यानंतर आपण सन्मान करतोय आमच्याच एका तरुण खेळाडूचा, ज्याने आमच्या झुंजार संघाची संघमंडळी आणि खेळाडूच्या सांघिक प्रदर्शनासाठी प्रयत्न केले. सुचित संदीप पावसकर उर्फ बंटी यांनी येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. सुचित संदीप पावसकर.
मॅच सामनावीर ओल्ड गोल्ड मधला आहे ना सामनावीर लिजेंड मधला सामनावीर ते बघायचं आपण ओल्ड इज गोल्ड आहे ना याच्यात सुचित रमेश झोपला वाटतं. हो द्या ना कोणाच्या तरी हसते फक्त. नाही नाही बक्षीस त्यालाच जाणार होती दोन्ही याच्यातलं पहिलं गेलं त्याच्यात. अच्छा ओके. लेजंड्सचा जो सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीर पण होता चंद्रकांत मुरले. म्हणजे ओल्ड इज गोल्ड खेळाडू म्हणून त्याचा सन्मान केला गेलाच, पण त्याचबरोबर सामनावीर म्हणून पण आपण प्रदान करतोय, चषक प्रदान करतोय चंद्रकांत मुरले याला. आणि याच्याबरोबर एक स्पीकर आणि चषक असं या मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप आहे. सुरेश वासाय यांनी हा प्रदान करावा. यानंतर आजचा जो अंतिम सामना झाला या सामन्याचा सामनावीर आपण प्रदान करणार आहोत आणि हा पुरस्कार पुरस्कृत केलाय कैलासवासी मंगेश सुभाष पटेकर यांचे स्मरणार्थ कुमारी अन्वी आणि अनन्या सुशांत पटेकर यांनी. मी अन्वी आणि अनन्या सुशांत पटेकर यांना कृपया व्यासपीठावर आमंत्रित करतो. फायनलचा सामनावीरचा पुरस्कार जातोय ईशान आडिवरेकर एन्जॉय ग्रुप. आदिक पटेकर जर कोणी असतील तर त्यांनी कृपया हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी यायचं आहे. आदिक पटेकर. ईशान आडिवरेकरने अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि अर्धशतक झळकावलं या अंतिम सामन्यात आणि अगदी मॅच खेचून आणली होती, पण अखेरच्या क्षणी त्याला 2 चेंडूवर धावा जमवता आला नाहीत आणि त्याचा सर्व अंतिम सामन्यात पराभूत झाला. पण त्याने केलेली कामगिरी ही त्याला सामनावीरचा पुरस्कार प्रदान करते. त्याला चषक, टी शर्ट आणि टेबल फॅन असं सामनावीर म्हणून आपण प्रदान करतोय आणि हे पुरस्कार पुरस्कृत केलेत कैलासवासी मंगेश सुभाष पटेकर यांच्या स्मरणार्थ कुमारी अन्वी आणि अनन्या सुशांत पटेकर यांनी. आणि संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर एनी गेसेस? कोण ओळखू शकतो? कोण असेल? कोण सांगू शकतो? थांब ईशांत. या स्पर्धेचा मालिकावीर आहे ईशांत आडिवरेकर एन्जॉय ग्रुप तुळसुंदे. कैलासवासी सुभाष महादेव वासाई यांच्या स्मरणार्थ मिनेश दशरथ वासाई यांच्याकडून हा पुरस्कार पुरस्कृत झालेला आहे. मी मिनेश वासाई यांना आमंत्रित करतो आणि हा पुरस्कार ईशांत आडिवरेकर याला प्रदान करण्याची विनंती करतो. यावेळेला एअर कूलर टॉवर फॅन चषक मालिकावीर पुरस्कारासाठी आपण देतोय तो ईशांत आडिवरेकर याला. संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी ही चमकदार होती आणि त्याच चमकदार कामगिरीसाठी आपण ईशांत आडिवरेकरचा पुरस्कार देऊन सन्मान करतो. ईशांत, ईशांत एक मिनिट. आता तर मी सोडणारच नाही याला. सामनावीर आणि मालिकावीर दोन्ही पुरस्कार मिळाले. खूप खूप अभिनंदन. म्हणजे आता तुझा शेवटच्या अंतिम सामन्यातला खेळ सुद्धा चमकदार होताच, मी आधीच सांगितलंय. पण ओव्हरऑल तुझ्या संपूर्ण स्पर्धेत तुझी जी कामगिरी होती, मला वाटतं हा एकदम कमी बोलणारा खेळाडू पण कामगिरी उत्कृष्ट करणार आहे आणि ती मैदानात त्याने करून दाखवली. 2 पुरस्कार मिळाल्यावर काय वाटतं तुला?
खूप चांगलंच वाटतंय. चांगलं वाटणारच, पण तू मेहनत केलेली तुला फळास आली असं म्हणायचंय का? होय. पण इथे खेळताना कसं वाटलं, या स्पर्धेत एकूण खेळताना कसं वाटलं? खूप आनंद झाला, मजा आली. या स्पर्धेचं आयोजन नियोजन म्हणजे तुम्ही सगळ्या स्पर्धातून खेळता त्याबद्दल थोडं. खूप चांगली होती आयोजन, मला आवडली. त्याचाच आवाज निघत नाहीये. तुम्ही घाबरवलं त्याला, खरं तो भरपूर बोलला असता. पण पुढच्या वेळेला जर समजा आपण इथे स्पर्धा नक्कीच भरवायचा प्रयत्न करू तेव्हा तू उपलब्ध असेल इथे खेळायला, तुला आवडेल? येईन नक्कीच येईन. नाही येईन नक्कीच येईन. नक्कीच येईल असं म्हणतोय. अतिशय सुंदर प्रदर्शन केलंय ईशांत आडिवरेकर याने, एन्जॉय ग्रुपचा खेळाडू, तोसुंदे या गावचा, आणि त्याला सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार या स्पर्धेतील मिळतात. त्यानंतर आपण जातोय ते आपल्या मुख्य पुरस्कारांकडे. झुंजार प्रीमियर लीग 2024चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय विठ्ठल रखुमाई संघ कुडली. त्यांना आपण प्रदान करतोय चषक, जो स्पॉन्सर केलाय राहुल संतोष नाटेकर यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. चतुर्थ क्रमांक विठ्ठल रखुमाई कुडली, रोख रुपये 10,000 आणि चषक स्पॉन्सर केलाय राहुल संतोष नाटेकर यांनी, आणि रोख 10,000 रुपयाचं पारितोषिक हे झुंजार क्रिकेट क्लब कडून. राजेंद्र आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांनी ते रोख पारितोषिक संघाला प्रदान करावं. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे दत्तप्रसाद जांभारी, रोख रुपये 20,000 झुंजार क्रिकेट क्लब यांच्याकडून, तर चषक राहुल संतोष नाटेकर यांच्याकडून. तृतीय क्रमांक दत्तप्रसाद जांभारी, चषक स्पॉन्सर केलाय राहुल संतोष नाटेकर यांनी, आणि रोख पारितोषिक रुपये 20,000. मी चंद्रकांत वासावे यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक त्यांना प्रदान करावं. मध्ये राहुल मध्ये, हा दोन्ही बाजूला उभे राहिले तरी चालते. या बाजूला पण या, थोडे या बाजूला पण या. हा येऊ देत, सगळे होते. या बाजूला या ना, थोडे फोटो द्याल व्यवस्थित. पाच दिवसात 1,14,000 झुंजार प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह झाली. रत्नागिरी लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ती 1,14,000 लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण 5 दिवसात पाहिली. आणि खरंच ही जी स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिली गेली म्हणजेच हे या स्पर्धेचं यश मानायला हरकत नाही. द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेतेपद झुंजार प्रीमियर लीग 2024चा उपविजेते ठरलेत एन्जॉय ग्रुप जांभारी. त्यांना मिळत आहेत रुपये रोख 30,000 आणि चषक राहुल संतोष नाटेकर यांनी पुरस्कृत केलेला. राहुल संतोष नाटेकर यांनी पुरस्कृत केलेला चषक, तर 30,000 रुपये हे झुंजार क्रिकेट क्लब जांभारी यांच्याकडून आहेत. उपविजेते झुंजार प्रीमियर लीग 2024 एन्जॉय ग्रुप जांभारी. मी रमेश टिमसेकर आणि सुरेश वासळे
आणि सरपंच महोदय यांना विनंती करतो की त्यांनी हे पुरस्कार राहुल बरोबर प्रदान करावेत उपविजेत्या टीमला. कृपया टाळ्या होऊ देत. अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन हे अंतिम सामन्यापर्यंत विजयी झालेले अपराजित संघ होता. शेवटच्या क्षणी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि अतिशय सुंदर खेळ या संघानं आपल्यासाठी इथे प्रदर्शित केला. संघाचं खूप खूप अभिनंदन. कॅप्टन खूप छान खेळ तुम्ही प्रदर्शित केलात. शेवटपर्यंत अपराजित होतात पण शेवटच्या वेळेला अगदी शेवटच्या वेळेला तुम्हाला नशिबानं दगा दिला आणि तुम्ही उपविजेते झालात. काय वाटतंय केतन? नक्कीच निराश आहे पण आमच्या खेळाडूंनी सगळ्यांनी चांगला गेम केला. हो, निराशाजनक गोष्ट आहेच पण आतापर्यंतचा तुमचा स्पर्धेतील एकूण परफॉर्मन्स होता. तुम्ही एकही सामना हरलेला नव्हतात आणि पहिल्या दिवशी असो किंवा आत्ताच्या दिवशी तुमचा जो खेळ होता तो सरस होता. त्या खेळाबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो? आपल्या खेळाडूंचा अभिमान वाटतो का? नक्कीच अभिमान आहे कारण सर्व खेळाडू चांगले खेळत होते. आमचे शेवटचा सामना हरलेलो त्याच्याबद्दल काय नाही. क्रिकेट आहे, गेम मध्ये काही होऊ शकतं. बरोबर आहे. मगाशी आपण मॅचच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कुठलीही गोष्ट कधीही घडू शकते. अगदी शेवटच्या वेळेला असं वाटत होतं जेव्हा आपला खेळाडू ईशांत खेळत होता तेव्हा असं वाटत होतं की कदाचित तो सामना एक हाती खेचून आणेल कारण तो पहिल्याच षटकात बाद झाला होताच. पण ईशांतने नंतर दमदार फलंदाजी करून तो सामना जवळपास आपल्या कब्जात घेतला होता आणि तो सामना हातातून निसटल्यानंतर तुम्हाला थोडीशी निराशा होणं स्वाभाविकच आहे. पण पुढच्या वर्षी आणखी तयारीने या आणि विजेतेपदासाठी प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार विजेतेपदाचा झुंजार प्रीमियर लीग 2024 नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरलाय रोनिश फायटर्स जांभारी. त्या संघाच्या सर्व खेळाडूंनी येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. या पुरस्काराचं स्वरूप चषक जो स्पॉन्सर केलाय राहुल संतोष नाटेकर यांनी आणि रोख रुपये 50,000 या संघाला मिळत आहेत. मी राहुल बरोबर झुंजार क्रिकेट क्लब जांभळीचे श्री गजानन प्रासादिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि झुंजार क्रिकेट क्लब जांभळीचे अध्यक्ष नयन तिमसेकर यांना विनंती करतो की आणि सरपंच महोदयांना देखील विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ झुंजार क्रिकेट क्लब जांभारी कटनाकवाडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला झुंजार प्रीमियर लीग 2024 नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ आहे रोनिश फायटर्स जांभारी. त्यांना मिळत आहे चषक आणि रोख रुपये 50,000. एक फोटो घ्या. मागचा बॅनर दिसेल असा. तुम्ही बाकीचे खाली तुम्ही पण मान्यवर पण बसा. मान्यवर पण बसा. तुम्ही बसा मागे दिसणार सगळे. इकडे या. आपला चेहरा दिसला पाहिजे.
कुंदन, एक शेवटची प्रतिक्रिया विजेता म्हणून. कुंदन, तुझा संघ अंतिम फेरीत विजेता ठरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन तुम्ही केलं. अंतिम सामन्यात तर जवळजवळ विजय तुम्ही खेचून आणलात आणि आपल्या या झुंजार प्रीमियर लीगच्या पहिल्या चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. कसं वाटतंय? नक्कीच खूप आनंद होतोय, कारण मी तुम्हाला बोललो होतो दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, असा सामना नक्कीच होईल आणि तसं झालंही. आणि राग मानू नका, मला एक गोष्ट जरूर खटकली, जो अंतिम सगळ्या गोष्टी सगळ्या ठीक झाल्या, पण जे अंतिम सामन्याचा सामनावीर जे तुम्ही घोषित केलात, तो सामनावीर हा जो सामना जिंकतो त्यालाच देतात. आणि सामना आम्ही कोणामुळे जिंकलो तर मानसमुळे जिंकलो होतो. हे जरा मला खटकलं. राग मानू नका, जे आम्हाला सगळ्यांना वाटलं ते मी बोललो. नाही, काय त्याने जी खेळ केली होती, ईशानने जी खेळ केली होती ती जवळपास संघासाठी विजयीच्या उंबरठ्यावर येणार होती. त्यामुळे त्याला देखील त्या दृष्टीने प्रोत्साहन मिळायला पाहिजे आणि पुढच्या वेळेला अधिक चमकदार कामगिरी करण्यासाठी आवश्यक होता, म्हणून तो पुरस्कार तसा दिला गेलेला आहे. एरवीच्या वेळेला आपण मॅन ऑफ द मॅच ही विजयी संघातूनच देतो हा अलिखित नियम आहे. पण इथे आपण तो नियम थोड्यासाठी चेंज केला, कारण त्याची जी खेळी होती, एक हाती खेळला होता. शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये त्याने एकट्यानं धडाकेबाज खेळ खेळून तो तिथपर्यंत सामना आणला होता. त्यामुळे तो पुरस्कार त्याला दिला. इथे नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने जायचा आम्ही प्रयत्न केला आणि कदाचित तो आमच्या दृष्टीनं बरोबर होता आणि म्हणून तसं आम्ही केलेलं आहे आणि तो आयोजकांचा निर्णय होता. पण एकूण संपूर्ण स्पर्धेत खेळताना तुम्हाला आनंद वाटला की कसं, म्हणजे तुम्हाला कसं वाटत होतं? नाही, आनंद नक्कीच झाला. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, मी असं म्हणत नाही. तुमचा निर्णय, तुम्ही आतापर्यंत जे निर्णय तुम्ही दिले तेच आम्ही मान्य करत आलो. पण इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदा असं बघितलं, म्हणून तुम्हाला बोललो. आणि सामनावीर म्हणजे त्यांना तो मालिकावीराचा हक्कदार नक्कीच आहे. जरी त्याला आज अंतिम सामन्याचा सामनावीर नाही भेटला असता तरी तो मालिकावीराचा हकदार नक्कीच होता, कारण त्याचा तसा परफॉर्मन्स झाला होता. परंतु अंतिम सामना ज्याने जिंकून दिला तो आमचा मानस होता. नक्की त्याच्यामुळे मला खरं हे वाटलं. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि काय छोटी मुलं जी लँडमॅनची काम सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आमच्या छोट्या लाईनमनसाठी जे गेले 5 दिवस या मैदानावर लाईनमनची भूमिका बजावत होते, मंथन आणि टीम. सगळ्या छोट्या मुलांनी जे लाईनमन म्हणून काम करत होते त्याने स्टेजवर यायचं आणि छानसा फोटो काढून घ्यायचा तुमचा. मंथन आणि टीम जे गेले 5 दिवस हे सगळे आमचे छोटे मित्र लाईनमॅन म्हणून काम करत होते, पण पडेल ते काम करत होते आणि म्हणूनच त्यांचा सगळ्यांचा आपण सन्मान करतोय, त्यांना पुष्पगुच्छ देतोय आणि त्यांना प्रोत्साहित करतोय. आणि याच बरोबर झुंजार प्रीमियर लीग 2024 ही श्री गजानन प्रसाद विकास मंडळ, झुंजार क्रिकेट क्लब आणि कटनाकवाडी महिला मंडळ जांभरीनं आयोजित केलेली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पहाटे ठीक 4:30 वाजता संपन्न होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचं, संघ मालकांचं, कर्णधार आणि खेळाडू, त्याचबरोबर आतापर्यंत इथे उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, त्याचबरोबर गेले 5 दिवस इथे प्रेक्षणीय सामने पाहणारे आमचे सगळे प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले 1,14,000 प्रेक्षक यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत.
त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञाताने आम्हाला सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्याने आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मोलाचा हातभार लावला अशा सगळ्यांना देखील आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. आणि श्री भैरवदेवाच्या शिमगोत्सवानिमित्त आयोजित केलेली ही झुंजार प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा इथे समाप्त होत आहे अशी घोषणा करून पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जोमानं आणि पुन्हा त्याच उत्साहानं दुसरं पर्व आपल्या समोर घेऊन येऊ अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. शुभ सकाळ.